काय वाटतं मम्मी, लेकरू चाललं परत अमेरिकेला, कसं वाटतंय? वाईट का वाटेल? पोटा पाण्यासाठी तर जावं लागलच ना बाई. इमोशनल फील होतंय म्हणून तिकडे आतून रडत असेल तो, पण चालायचंच. पुढच्या महिन्यात परत येणार आहे तिकडे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन YouTube ब्लॉग मध्ये. खूप दिवस झाले मित्रांनो ब्लॉग येत नव्हते, कारण मी खूप आजारी पडलेलो. मला ताप आणि सर्दी खोकला व्हायरल झालेलं. बहिणीचं लग्न होतं, तर मनमाडला खूप बाहेर आईस्क्रीम आणि ते खाणं झालं. तर तुम्ही टायटल में बघितलं असेल की आपला परतीचा प्रवास चालू झाला मित्रांनो. तर ऑलमोस्ट 2 महिन्याची सुट्टी संपवून मी आता चाललोय मुंबईला. माझी पहिली फ्लाईट असणे मुंबई टू इस्तांबूल 8 तासाची. जशी की तुम्ही माझ्या यायच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं, तसंच इस्तांबूल टू माझी फ्लाईट आहे शिकागो USA 11 तासांची. तर आता आम्ही सर्व फॅमिली चाललोय, मला सोडवायला चालले मुंबईला. आता पुण्यावर आम्ही मुंबईला जाऊ 3 तासात. आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी एकच ब्लॉगमध्ये कव्हर करेल, सर्व दाखवायचा ट्राय करेल. लास्ट टाइम 3 पार्ट केले होते, तर यावेळेस एकच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवतो. तर चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो की अमेरिकेच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. सो आमचा राघव झोपलाय, पण त्याला काय गाड्या बिड्या बघायची काय हौस काय कमी होत नाही. सध्या शांत पडलाय. काय वाटतं मम्मी, लेकरू चाललं परत अमेरिकेला, कसं वाटतंय? वाईट का वाटेल? पोटा पाण्यासाठी तर जावं लागलच ना बाई. काय ताई साहेब, काय वाटतंय? बोल बोल, इकडे बघ ना. त्यांना काही इंटरेस्ट नाही, सुटकेचा निश्वास सोडता येते. त्यावेळेस मित्रांनो खूप लॉंग सुट्टी मी घेतली 2 महिन्याची, कारण माझं पासपोर्टचं पण काम होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सध्या डोनाल्ड सध्या राष्ट्रपती झाल्यापासून खूप स्ट्रिक्ट झालंय. आणि देवाच्या कृपेने मला व्हिसा पण भेटला, स्टॅम्प झाला माझा. त्यामुळेच माझं चेन्नई इकडं तिकडं फिरण्यात चाललं होतं. आणि आपलं मीटअपचं चाललं होतं, पण लास्ट मोमेंटला मी ऑलमोस्ट 8 दिवस आजारी पडल्यामुळे काही जमलंच नाही. तर त्यासाठी क्षमा करा. तर नेक्स्ट टाइम मित्रांनो आले आपण 100% मीटअप करू. दौरा होईलच लवकरच, आणि तो दौरा का होईल ते पण तुम्हाला लवकरच समजेल. काही लोकांना समजलं पण असेल. सो चला आता निघूया. 2 तास आहे अजून एअरपोर्टला पोहोचायला. तर कुठे थांबून कॉफी चहा नाश्ता पण करूया. वडापाव नाही तर काहीतरी कांदा भजी भारतातली चाखूया. तर रस्त्यावर मित्रांनो ट्रॅफिक नाही आहे मुंबई पुणे हायवेवर. आता रात्रीचे 2 वाजले, तर आम्ही चाललोय हळूहळू. मन खूप भरून येतं, इमोशन्स मिक्स इमोशन्स असतात. जायची उत्सुकता, पण यावेळेस खूप जास्त दिवस राहिल्यामुळे एवढं वाईट पण काही वाटत नाहीये. बट असो.
हा कुठे गेला? चालू आहे येस चालू आहे येस. काय करणार. हाय तर मित्रांनो, खूप भारी दौरा झाला. 2 महिने कळालंच नाही कसं काय गेले. तर खूप इमोशनल फील होतंय. म्हणून तिकडे तिथे आतमधून रडत असेल खूप, पण चालायचंच. पुढच्या महिन्यात परत येणारच आहे तिकडे. धन्यवाद तुम्ही जे प्रेम दाखवलं चॅनलला, आणि अजून दाखवा. अजून तर मेन पार्ट यायचं बाकी आहे. आपण US ला जाणार आहे. तर पुढे अशाच नवीन ब्लॉग मी घेऊन येईल. आता मध्ये चेक इन करतो आणि तुम्हाला दाखवतो पुढे आपण कसं मार्गक्रमण करतोय. सो लेट्स गो. Position. Thank you for flying with Turkish Airlines. Uçak çok eski ama ya. Uçak çok pis. मित्रांनो, आता आपण जस्ट इस्तांबूल एअरपोर्टला लँड झालो. ऑलमोस्ट 8 तासाची फ्लाईट होती आणि आता मी चाललो नेक्स्ट फ्लाईट पकडायला, जी शिकागोला आहे. इथून 3 तासांनी ती फ्लाईट लागणार आहे. तर आता जस्ट लँड झालो आणि ती फ्लाईट शोधतो कुठे. हे इस्तांबूल एअरपोर्ट आहे मित्रांनो. आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं जेव्हा मी इंडियाला येत होतो तेव्हा. आता परत बघून घ्या. आता माझी पुढची फ्लाईट लागणार आहे ना, त्याचा गेट नंबर मला इथे कळेल. मित्रांनो, फ्लाईटला अजून 2 तास आहे. तर आता मी इथे एअरपोर्टवर कॉफी शॉपमध्ये आलो. थोडं काहीतरी खातो आणि कॉफी पितो, कारण रात्री झोपच झाली नाही. पूर्ण रात्रभर फ्लाईट होती आणि त्यानंतर अजून 2 तासांनी पुढची फ्लाईट आहे. तोपर्यंत मी तुम्हाला इथलं एअरपोर्ट पण दाखवतो आणि ड्युटी फ्रीचं सामान पण दाखवतो की जे स्वस्तात भेटतं एअरपोर्टला. तर चला. सो हे समोर बघता ना मित्रांनो माझ्या, हे ड्युटी फ्रीचं सामान आहे. इथे तुम्हाला अल्कोहोल, नंतर परफ्यूम्स, नंतर कॉस्ट्युम्स सर्व कमी किमतीत ब्रँडेड भेटतं. ते म्हणायला कमी असतं पण ॲक्च्युली खूप जास्त महाग असतं ते एअरपोर्टच्या मानाने.
आता मी बर्गर नाही तर काहीतरी रॅपचं शॉप शोधतोय. एअरपोर्ट एवढं भारी, डायरेक्ट 5 स्टार हॉटेल सारखंच वाटतं, बघू शकता. आपण शेक शॅकला जाऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रवास झाला. जस्ट आता पोहोचलो मी शिकागो एअरपोर्टला. आता गाडी पिक करेल आणि जाईल माझ्या सिटीमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ब्लॉग्स रेग्युलर येत नव्हते कारण खरंच मी खूप आजारी होतो. पण आता प्रॉमिस करतो US मधले भारी भारी ब्लॉग मी घेऊन येईल. तर असंच चॅनलला प्रेम द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.